म्हसळा नगरपंचायत हद्दीतील महिलांनी पाण्याच्या समस्येवरून मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी हंडा बांगडी मोर्चा काढला, पण पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने या महिलांना नगरपंचायतमध्ये प्रवेश करता आला नाही। ही नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात असून काँग्रेसने मोर्चा काढल्यामुळे खासदार सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीतला वाद पुन्हा समोर आलाय। शहरात 144 कलम लागू असल्याने नगरपंचायतमध्ये जाण्यासाठी 5 जणांनाच परवानगी देण्यात आली होती। टाकीला जे आहे ते कंपाऊंड आपण 3 साइडने केलेला आहे आणि एका साइडला हाईट आहे आणि हाईटवर कंपाऊंड करणं एक तर टाकी थोडीशी धोकादायक झालेली आहे। त्या टाकीचा आपण एस्टिमेटही बनवलेला आहे आणि ते डीपीओ ऑफिसला आता परवानगीसाठी आहे, परंतु कोविडच्या त्याच्यामुळे ते सध्या पेंडिंग आहे। जर समजा ते जर झालं तर की ते अद्यावत टाकी होईल आणि ते एक प्रश्नही मार्गी लागेल। दुसरा प्रश्न त्यांचा आहे की बेलदारवाडीचा। बेलदारवाडीमध्ये सध्या जो प्रॉब्लेम आहे तो हायवेच्या याच्यामुळे होता की हायवेची रस्ता गेला, त्याच्यामध्ये कनेक्शन कट झाले होते, तर ते आपण कनेक्शन लावू नाही दिले, त्याच्यावर स्टँड पोस्टही उभं केले, सध्या त्याला पाणीही आहे। तिसरी गोष्ट अशी की बेलदारवाडीसाठी एक स्पेशल लाईन एक होती, ती ग्रामपंचायतकालीन आहे, ती ग्रामपंचायतकालीन MI म्हणजे ग्रामीण पाणी पुरवठा यांनी ती केलेली आहे आणि ती आत्तापर्यंत हँडओव्हर झालेली नाही। ती आता एक हिरामन चव्हाण नामक जे व्यक्ती आहेत ती सध्या ते हँडल करतात। आपण त्यांना आता एक तर पहिली गोष्ट आपल्याकडे हँडओव्हर झालेली नाही, तरी पण तिला चोकअप असेल किंवा जे काय असेल ते आपले फिटर त्यांना मदत करतात, परंतु ती हँडओव्हर झाली नाही। त्याच्यामुळं त्या स्कीममधनं किती पाणी खाली सोडायचं प्रभाग क्रमांक 14 मध्ये आणि किती नाही सोडायचं याच्यावरती काय आपला कंट्रोल नाही। त्याच्यामुळे मे बी तो जो वाद आहे तो MI ऑफिसला किंवा ते जे बेलदारवाडीचे स्थानिक ग्रामस्थ आहेत त्यांची चर्चा करून आपल्याला सोडावं लागेल। वार्ड क्रमांक 14 म्हणजे बेलदारवाडीचा तो एरिया, तिथं जी पाणी लाईन आहे एक नगरपंचायतकडे हँडओव्हर झालेली नाही आहे, तरी पण आपण 100% पाणी द्यायचा प्रयत्न केला। त्यांना 3 स्टँड पोस्टला आपण लिफ्टिंगचं पाणी देतोय। दुसऱ्या खालच्या साईडला रोडच्या खालच्या साईडला बायपासच्या साईड मात्र यांनी ते लाईन तोडलेली होती, तर आपण पाठपुरावा करून ती लाईन जोडून घेतली त्यांच्याकडून आणि स्टँड पोस्ट आपण त्याच्यावर 3 नंतर उभा करून दिली। जो पाण्याचा प्रश्न आहे त्याला म्हणजे आता काम चालू आहे, सध्या काल पण चालू होतं, आज पण चालू आहे आणि ते पाणी जोडून द्यायचं प्रयत्न चालू आहे। 14 म्हणजे शक्यतो पाणी द्यायचा प्रयत्न आमचा चालूच आहे, काय थोडा काम आणखी आमची चालूच आहे। म्हसळा इथं वार्ड क्रमांक 14 वार्ड क्रमांक 9 मध्ये पाणी परिक्षेचा खूप मोठा विषय आहे आणि पाणी पिण्याची आमची जी टाकी आहे तिथं कोंबडे व कुत्रे वावर करताना सर्व घाण पाण्यात पडते आणि त्याच्यामुळे आम्ही 15 दिवस अगोदर उपोषणाला बसले होते आणि सीओ साहेबांनी आम्हाला म्हणले होते की येत्या 8 दिवसात मी तुमचे कामं करून देते। 15 दिवस झाले तरी सुद्धा आमचे कामं झाले नाही, म्हणून आज आम्ही हंडा मोर्चा काढले आणि नगरपंचायतला जाऊन सीओला जेव्हा मी विचारले तेव्हा सीओने आम्हाला सांगितले आहे की कोंबडे जे वावरतात आहेत पाण्याच्या टाकीवर त्यांना कोंबड्यांच्या मालकांनी ढाकून ठेवावे किंवा त्यांच्या पाठीवर यावे, शिवांचं असं आम्हाला उत्तर आहे। तेव्हा आता ह्याच्यानंतर आम्ही म्हसळा शहराचे लोक सर्व आचित्त आहेत, म्हणजे विचार करायला लागले आहेत की नगरपंचायत कुठल्याही प्रकारचं आमचं काम करत नाही। तेव्हा आता म्हसळा शहरातले जेवढे लोक आहेत तेवढ्याला घेऊन आम्ही पुढचा मोर्चा जो काढणार आहे तो ह्याच्यावर मोठा काढणार आहे आणि नगरपंचायतवरती आम्ही ह्याचा मोर्चाचा जाब विचारणार आहेत।